मला कधी-कधी वाटतं ना, आत्ताच्या पिढीचा प्रॉब्लेम ना, आधीच्या पिढीपेक्षा वेगळा होता. हं, आत्ताच्या पिढीकडे ना, हातातला मोबाईल हे सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. हं, अर्थात त्याच्यावर मी परत वेगळ्या पद्धतीने पॉझिटिव्हली पण येणार आहे. पण कदाचित माझ्या पिढीतल्या लोकांना किंवा मुलांना ना, त्यात वेळ खूप जातो असं वाटायचं. हं. प्रत्येक वेळी असं वाटायचं, की पटकन मला काहीतरी हवंय. सो मला तर नेहमी वाटायचं, की माझ्या घरी Google आहे चालतं-फिरतं. तर मी त्यांना विचारतो आणि मी त्यांना विचारायचो, की मला ना असं-असं एक एकांकिका पुनरपी मरणम म्हणून मी लिहिली होती आणि तू हं, म्हणालीस ना, की घरात लेखक असून सुद्धा. तर हं, मी त्यांना म्हटलं, मला ना सावरकरांविषयी त्यात पात्र होतं. सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, आपले शफाअत खानांचं नाटक होतं, शोभायात्रा. शोभायात्रा. ते बघून मी भयंकर भारावलं होतं आणि म्हटलं, मला असं काहीतरी करायचंय. असं करून हं, मी एक एकांकिका लिहिली. पण डेफिनेटली त्याच्यासाठी खूप खोल वाचन असणं फार गरजेचं होतं. हं, तर मी जाऊन सांगितलं, की मला ना बाकी सगळ्यांचं मी बऱ्यापैकी माहिती आहे. मला ना सावरकर नीट माहीत नाहीयेत. तर ते म्हणाले, "वाचनालयात जा, हं, तिथून हे पुस्तक घे आणि वाच." हं. तर म्हटलं, "पण तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?" ते मला नाही सांगायचंय मला. कारण मी जर सांगितलं तर तेवढंच तू वापरणार. हं, भांडलास तरी चालेल माझ्याबरोबर, पण त्यातलं तुला काय बरोबर वाटतंय ते बघ, त्याच्यासाठी जाऊन वाच. आणि तेव्हा ना माझी खरंच तयारी नव्हती. कारण मी पुस्तक बघितलं तर असं जाड ग्रंथ होता तो. एवढं कोण वाचणार आहे? बरं एकांकिका मी म्हटलं मला समजून तर घ्या तुम्ही 15 दिवसावर एकांकिका हे वाचायला 10 दिवस जातील म्हणजे त्याच्यावर विचार करायला प्लीज असं नका करू. हं, ते म्हणाले, "नाही, नाही मी नाही करणार." म्हणून "तू एकांकिका नको करू." अत्यंत योगायोगाने मी काही पानं उलटली आणि हं, मला हवा असलेला मजकूरच सापडला त्यात. हं. आणि मी एकांकिका बसवली. त्यांना बघायला बोलावलं. ते म्हणाले, "वाचलंस तू?" मी म्हटलं, "नाही, नाही. मला तेवढी नेमकी पानं मिळाली आणि म्हणून ते झालं." पण तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, की "अंबर वाचायची गोडी लागल्यावर तुला कळेल मला म्हणायचं काय आहे." हं, आणि कदाचित ते वय होतं, की प्रत्येक गोष्ट ही इन्स्टंट हवी असते आपल्याला. हं, आपल्याला त्याच्यात मेहनत करायची नसते. पण मेहनत केल्यानंतर त्याच कलाकृती किती मोठ्या आणि खोल होऊ शकतात, हं, हे नंतर मला ते जे काही मी जड पुस्तक वाचलं नाही, त्याच्यानंतर ते मी वाचून काढलं. हं, मग त्याच्यानंतर बऱ्याच लेखकांची पुस्तकं, बऱ्याच साहित्यिकांच्या आमच्याकडे लायब्ररी आहे, त्यातल्या बऱ्याच काव्यसंग्रह हे वाचायला लागल्यावर मला कळायला लागलं, की धार असते ना धार, हं, ही फक्त तुमच्या मनातल्या थॉटने नाही येत. तर माझ्या मते ती जी धार काढण्याकरता एक चकती असते ना, हं. ते चकती हे सगळे लेखक आहेत. जे तुमच्या विचारांना इतकं शार्प करतात वाह! आणि मुळात तुम्हाला ना ऑथेंटिसिटी देतात. हं, कारण आपण आपले विचार म्हणून मांडताना आणि कोणाचे तरी महान विचार आपल्या पद्धतीने मांडताना, हं, त्यांचे विचार मांडताना ना आपल्यात एक धमक असते कारण आपण ते वाचलेलं असतं. हं, जो त्याच्यानंतर आत्तापर्यंत मला फायदा होतोय. ज्या लेखकांची पुस्तकं मी आत्ता नाही वाचणार आहे, असं जेव्हा म्हटलं होतं, हं, त्या सगळ्या लेखकांच्याच पुस्तकांवर मी त्याच्यानंतर वेब सीरीज केल्या. हं, मी सुहास शिरवळकर तेव्हा वाचले नव्हते, पण समांतरच्या निमित्ताने मला सगळं सुहास शिरवळकरांचं साहित्य एक वाचलं आणि मला गोडी लागली. हं, ते सगळं वाचून काढलं मी हं, आणि मला पटलं, की ते तेव्हा काय म्हणत होते, की ते वाचन तुम्हाला खरंच खूप समृद्ध बनवत नेतं. तुम्हाला विचारांच्या बाबतीत तुमचा मेंदू खूप शास्त्रीय गोष्ट आहे, की आपण हजार गोष्टी म्हणतो आणि मेंदू ना स्पंजासारखा स्वतःकडे ठेवून देतो. हं, आणि तुम्हाला हवं असतं तेव्हा बरोबर तो बाहेर काढून देतो, की "हे बघ हे तू वाचलं होतंस." हं, सो हा जो सुपर कॉम्प्युटर आहे ना, त्याला वाचनाची जर आवड लागली योग्य वयात, हं, तर फक्त लेखक म्हणून नाही हां. मी म्हणेन, की आयुष्यात तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्हाला ती पुस्तकं खूप उपयोगी पडतात, हे मी ठामपणे बोलू शकतो. हं, सो माझा प्रवास घरातल्या पुस्तकांपासनं, लायब्ररीतल्या पुस्तकांपासनं झाला, पण तो सुदैवाने तेव्हा झाला. म्हणून कदाचित मी खूप मोठा पल्ला आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आणि वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन मी करू शकलो. मी हं. एकच जॉनरा पकडून बसलो नाही, की करेक्ट. मला एकच हं, करायचंय ना नाही. मग हं, सगळं झालं माझं लिहून. हं, मी समांतरच्या निमित्ताने सस्पेन्स थ्रिलर केलं. हं. मी असंभव नावाची मालिका करत होतो. हो. त्यामध्ये पॅरानॉर्मल गोष्टी होत्या. हं, त्याच्यानंतर हिचकी करताना इन्स्पिरेशनल झालं. बालक-पालक झालं तेव्हा सेक्स एज्युकेशनवर बोललो. हं. बंध नायलॉनचे जेव्हा लिहिलं तेव्हा मी रोबोटिक इंजिनिअरिंग शिकलो किंवा ते शिकलो मी वाचलं परत ओह! तेच. त्यात अच्युत गोडबोले एक पुस्तक हं, बघितलं मी. हं, त्यांचं बरंचसं साहित्य वाचून काढलं हं, किंवा माझा भाऊ आहे अमेरिकेत.
त्याच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी मी तिकडनं मागवल्या, कारण मला कळायला लागलं की मी वरवर लिहिलं ना तर मजा नाही येणार. आधी मला रोबोटिक इंजिनिअरिंग समजून घ्यावं लागेल, तर मी रोबोटिक्स वर काहीतरी भावनात्मक लिहू शकेन. पण इट इज ओनली बिकॉज ऑफ ती गोडी, ते वाचन आणि ते लेखक. आता जे तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही लिहिलं आहे, म्हणजे फॉर दॅट मॅटर अगदी सारेगमप सारखा म्युझिकल शो त्याचं त्यासाठीचं सुद्धा लिखाण केलेलं आहे. कारण कितीतरी कार्यक्रम असतील, कितीतरी पुरस्कार सोहळे असतील, असं बरंच काही काही. पण आम्हाला जे रोज बघायला मिळते ती मालिका किंवा आता आम्ही ज्याचा आनंद घेतो ती वेब सिरीज. तर याच्यामध्ये तुम्ही अनेक माध्यमांतर पण केली. म्हणजे जसं रत्नाकर मतकरींच्या काही कथांवरती तुम्ही काम केलंय, सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवर आधारित अशी. तर हे माध्यमांतर करणं किती चॅलेंजिंग असतं? खरं तर खूप चॅलेंजिंग आहे. कारण एकतर ना तुम्ही ज्या कादंबरीवर काहीतरी करायला जाता, ती तर सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्ही घेत असता. कारण सुहास शिरवळकर काय किंवा रत्नाकर मतकरी काय, जयवंत दळवी काय, पु ल देशपांडे काय, अत्रे काय, ह्या सगळ्यांनी ज्या लेवलचं आणि ज्या खोलीचं लिहून ठेवलंय ना, ते सगळंच्या सगळं साहित्य कादंबरीतून उचलून तुम्हाला स्क्रीन प्ले मध्ये आणावं लागतं. सो त्याला ना दृश्यात्मक रूप द्यावं लागतं. वाचणे ते पाहणे हे करताना ना बऱ्याचशा गोष्टी थॉट्स असतात. त्या थॉट्सना तुम्हाला सीन मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. आणि त्यात सगळ्यात कठीण गोष्ट काय असतं ना, त्यांचे विचार. फक्त लिहिलेले विचार नाहीत, तर ते लिहिण्याच्या आधी त्यांनी काय विचार केला होता म्हणून ते लिहिले ना, तर मग ती मालिका किंवा ती वेब सिरीज बघताना लोकांना ते हरवलं नाही पाहिजे.